गणपती किती दिवसांचा असतो तर 1 दिवस, 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 9 दिवस आणि विधीप्रमाणे सर्वाधिक काळासाठी बसणारा म्हणजेच 11 दिवस। पण पनवेलीतील ओवळे गावातील मुंगाजी परिवाराचा गणपती बाप्पांची स्थापना तब्बल 21 दिवस केली जाते। गणपती दर्शनासाठी सहपरिवार, नातेवाईक व भक्तजन दररोज दर्शनास येतात। नंदराज शेठ नारायण मुंगाजी यांनी सांगितले, हा नवसाला पावणारा गणपती आहे, अशी ह्या गणपतीची मोठी ख्याती आहे। दरवर्षी गणेश चतुर्थीपासून सदर मूर्तीचे 21 दिवस पूजन करण्यात येते। 21 दिवस दररोज विविध धार्मिक कार्यक्रम व दररोज महाप्रसादाचा लाभ सर्व गणेश भक्त मोठ्या आनंदाने घेतात। तसेच अभंगवाणी, चक्री भजन, हरिपाठ, महिला डबल बारी भजन, ऑर्केस्ट्रा अशा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे येथे आयोजन केले जाते। हा नवसाचा गणपती आहे। सालाबाद प्रमाणे 2024 हा हरिनामाच्या गजरामध्ये हा आमचा उत्सव साजरा होत असतो। हा मला मुलगा जर मी देवाला प्रार्थना केली होती का मला जर मुलगा झाला तर मी 21 दिवस देव मागेन। आज मला मुलगा झाल्यानंतर हा 20वा वर्ष आहे। म्हणजे सिद्धेश नंदराज मुंगाजी यांना आता 20 वर्ष पूर्ण झालेले आहे। सतत आम्ही हरिनामाच्या गजरामध्ये हा कार्यक्रम केला जातो। खऱ्या अर्थानं हा गणरायाला मी वंदन करून सांगतो की हरिनामाच्या गजरामध्ये सतत जशी पंढरपूरला हरिनामाचा गजर होत असतो तसं हा माझ्या अंगणामध्ये सतत 10 दिवस जोड भजन असतात, त्याच्या फेऱ्यांचे गाणे असतात, भक्तिगीते असतात, संगीत असतात, चक्री भजन असतो, अनेक वेगवेगळ्या प्रकारे आम्ही हा कार्यक्रम राबवतो। महिलांचा सुद्धा जोड भजन आज आम्ही इथे केलेला आहे। नाश्त्या दिवशी उद्या एक नाच आहे आणि भजन आहे, परवा एक मनोरंजनासाठी आम्ही एक ऑर्केस्ट्रा सुद्धा ठेवलेला आहे। हा गणरायाला मी नेहमी सालाबाद प्रमाणे गणरायाची जी सेवा करीत असतो
त्या पद्धतीने गणराया मला सुद्धा खुश ठेवत असते. ती देवाची कृपा आहे. दरवर्षी मी मूर्त आणतो, पण जसं दिवस वाढत जाते तशी देवाला रंग म्हणजे हसरूप चेहरा असा सदैव वाढतो. तो खरोखर जिवंत जसा माणूस असतो त्या पद्धतीने आज आमचा गणराया साक्षात्कारित आहे या आमच्या घरी बसलेला आहे. आणि दररोज त्याची आम्ही हरिनामा त्या पद्धतीने सेवा करीत असतो. मग संध्याकाळी 7 वाजता हरिपाठ असतो, सकाळी दुपारी 1 वाजता आरती असतो, नंतर रात्री 12:30 वाजता आरती असतो आणि सकाळी काकडा आरती असतो आणि हरिनामच सतत आमच्या 2024 विरामन झाल्यामुळे आज मी गणरायाला प्रार्थना करतो का आम्हाला सुख समृद्धीने ठेवो हीच ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.